तर मुंबईत हार्बर ट्रेन आता बोरिवलीपर्यंत धावणार आहे। वाढत्या गर्दीमुळे हार्बर मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरणाचं प्राथमिक काम हे पूर्ण झाले, तर पश्चिम रेल्वे मे महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे। तर नव्या रेल्वे विस्तारीकरणासाठी 825 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। हार्बरने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। लवकरच हार्बर रेल्वेचा जो विस्तार आहे तो बोरिवलीपर्यंत होणार आहे आणि आपण ही सगळी दृश्य पाहतोय की हार्बरने कशा पद्धतीने रोज प्रवासी प्रवास करत असतात, मात्र हा त्यांच्यासाठी एक फार मोठा दिलासा मानला जातोय। वाढत्या प्रवासी गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत 2 टप्प्यात विस्तार करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला। यासाठी मे महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू होणार आहेत। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरिवलीपर्यंत पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे असे 2 पर्याय उपलब्ध होतील। बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरणाचं पहिलं जे काम आहे ते केलं जाणार आहे। यात भूतांत्रिक तपासणी, सर्वेक्षण, बाधित बांधकाम व झाडांचं ड्रोन सर्वेक्षण याचा देखील समावेश आहे। गोरेगाव ते मालाड पहिला टप्पा 2026 ते 27 आणि मालाड ते बोरिवली दुसरा टप्पा 2027 ते 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। यासाठी 825 कोटी रुपये खर्च सुद्धा अपेक्षित असल्याचं बोललं जातं आहे। या सगळ्या प्रक्रियेनंतर मुंबईकरांना आणि मुंबईच्या हार्बर लाईनवरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना एक फार मोठा दिलासा मिळेल असं बोललं जातं आणि त्यांची रोजची जी दगदग आहे ती सुद्धा कमी होईल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।